मंडळी नमस्कार. न्यूज 18 लोकमतच्या फेसबुक आणि यूट्यूबच्या सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत. खरं तर आजचा विषय हा स्वागत म्हणण्यासारखा नाही आहे, कारण फार काही बरा नाही आहे. विषय गंभीर खुनाचा, आणि तो सुद्धा बीडमध्ये मस्साजोगमध्ये गाजत असलेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा. आणि सुरेश जाधव आमचे प्रतिनिधी बीडचे आज इथे आले होते आणि मुंबईत आल्यानंतर म्हटलं की हा विषय पुन्हा एकदा आपण एका ओघवत्या किंवा धावत्या पद्धतीनं आपण लोकांच्या समोर मांडूयात, आणि काही खास अपडेट्स आहेत त्याही सुरेशच्याकडनं घेऊयात. सुरेशजी, ज्या दिवशी हे जगासमोर आलं की अशी एका सरपंचाची हत्या झालेली आहे, आणि मग सगळ्या जगभर ती बातमी पसरली, वेगानं त्याच्यावर प्रतिक्रिया यायला लागल्या, पण पहिले 1-2 दिवस अपेक्षित होता तेवढा तीव्र संताप लोकांमध्ये नव्हता. आणि आता तर म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांमधनं तीव्र संताप व्यक्त होतोय. जेव्हा ही घटना घडली तेव्हा बीड जिल्ह्यातली पहिली प्रतिक्रिया काय होती? घटना घडली ही 9 तारखेला घटना घडली. 9 तारखेला 3 वाजता सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं. अपहरण केल्यानंतर त्यांच्यासोबत जे त्यांचे आत्ते माऊस बंधू होते देशमुख म्हणून, त्यांच्या संदर्भात त्यांनी जाऊन पोलीस स्टेशनला तक्रार देखील दाखल केली. तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी शोधाशोध सुरू केली. शोधाशोध सुरू करायला थोडा उशीर झाला असा देखील आरोप केला गेला. मात्र 7 वाजता त्यांची डेड बॉडी सापडली. डेड बॉडी सापडल्यानंतर ते गाव पूर्ण आक्रमक झालं, रस्त्यावरती उतरलं. रात्री 12 वाजेपर्यंत ठिय्या केला. जोपर्यंत मारेकरी सापडत नाहीत तोपर्यंत आम्ही ताब्यात घेणार नाही हा पवित्रा घेतला. मात्र हे जे प्रकरण दुसऱ्या दिवशी पण त्याच पद्धतीने रास्ता रोको झाला. सकाळपासून रात्री 1 वाजेपर्यंत हा रास्ता रोको सुरू होता. मनोज जरांगे पाटलांनी सुरुवातीला भेट दिली. तिथं गेल्यानंतर CIDची सुरुवातीला नियुक्ती करण्यात आली, आणि त्या संदर्भात तिथले जे तत्कालीन पोलीस अधीक्षक होते यांनी CID स्थापन करू असा शब्द देखील दिला. मात्र सगळ्यात महत्त्वाचं, या प्रकरणाला सर्व ठिकाणाहून संताप व्यक्त करायला सुरुवात झाली ज्यावेळेस PM करत असताना संतोष देशमुख यांच्या पाठीचा जो फोटो काढला होता, आणि तो फोटो समाज माध्यमावरती व्हायरल झाला. ज्या पद्धतीने अमानुष मारहाण झालेली होती, आणि त्या फोटोमधून ते दिसत होतं बरोबर असा शरीराचा कुठलाच पार्ट राहिलेला नव्हता ज्याच्यावरती मारहाण झालेली नव्हती. आणि त्यानंतर जो संताप आहे तो उफाळून आला. अशा पद्धतीने निगरून हत्या कुणी केली, का केली, कशासाठी केली, हे सगळं काही समोर आलं. आणि मनोज जरांगे पाटील तर त्या ठिकाणी अगोदर बसलेले होते, आणि गावाचं त्या सरपंचावरती असलेलं प्रेम, आणि गाव हे सोडायला तयार नव्हतं की अशी झालेली घटना आणि हा संताप. मग त्या संतापातून ज्या पद्धतीने हे व्यक्त केला गेला, नंतर मग शेजारच्या गावचे लोक पण त्यात सहभागी झाले, केजचे लोक सहभागी झाले, आणि त्यानंतर हे महाराष्ट्रापर्यंत आलं. म्हणजे सुरुवातीला जो फोटो आला, ज्या PM करत असताना जो फोटो आला, त्यातून हा उद्रेक आणि संताप. असं आहे ना, महाराष्ट्रातल्या 2 जिल्ह्यांना इतक्या टोकाचं राजकारण किंवा हाणामाऱ्या राजकीय काही नवीन नाहीत. एक सिंधुदुर्ग आहे आणि दुसरा बीड. बीडमध्ये याच्याही पूर्वी अशा प्रकारच्या काही घटना घडल्या आहेत, पण एवढा तीव्र संताप लोकांमध्ये नव्हता. संतोष देशमुख यांचं असं काय काम होतं गावात की ज्यामुळे लोकांना ते इतकं लागलं की लोक आपल्या प्रत्येक, म्हणजे आता धाराशिवमध्ये मोर्चा झाला, नांदेडमध्ये आता मोर्चा आहे, सगळीकडे लोक हा आपला माणूस आहे कोणीतरी असं म्हणून बाहेर पडतायत. एखादा चांगला लोकप्रतिनिधी असेल आणि त्याच्या कामाची पावती ही त्याच्या लोकप्रियते म्हणून पाहायला मिळते. तसंच संतोष देशमुख हे 15 वर्षापासून त्या गावचे सरपंच आहेत. बहुतांश नेत्यांनी सुद्धा सांगितलं होतं की एखादा आमदार 3-4 वेळेस सलग होणं हे सोपं आहे, पण गाव पातळीवरचं राजकारण हे सहसा कोणालाही जमत नाही. पण 3 टर्म जर सरपंच असेल, आणि गावामध्ये आजही जाऊन बघितलं तर अनेक पुरस्कार त्या गावाला मिळालेले आहेत. गावामध्ये सर्व धर्माचे लोक राहत असताना घरकुलापासून ती प्रत्येक योजना प्रत्येकापर्यंत पोहोचावी यासाठी त्यांनी केलं गेलेलं काम, आणि सामाजिक अटॅचमेंट ज्याला म्हणतो, सामाजिक सहभाग जो आहे तो प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचा सहभाग असायचा, हा एक प्लस पॉईंट आहे. आणि दुसरा विषय म्हणजे एवढं चांगलं काम करणारा लोकप्रतिनिधी असताना एखाद्या खंडणीच्या प्रकरणावरून किंवा एखाद्या कुठल्या तरी क्षुल्लक कारणावरून अशा पद्धतीने अमानुष मारहाण करणं हे लोकांना अत्यंत खटकलेलं आहे. त्यात महत्त्वाचा भाग म्हणजे कुठला, की एका दलित समाजाच्या व्यक्तीच्या संदर्भामध्ये मारहाणीचा प्रकार घडतो. तो फोन करतो संतोष देशमुखांना की तुम्ही या, असं असं व्हायला लागलंय अण्णा. मग त्याला सोडवण्यासाठी, त्याच्यावरती होत असलेला अन्याय अन्यायाला वाचा फोडण्यासाठी किंवा अन्याय थांबवण्यासाठी संतोष देशमुख त्या ठिकाणी पोहोचतात. आणि त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर जो मारहाणीचा वगैरे प्रकार घडतो, तो व्हिडिओ व्हायरल होतो, आणि त्याची खुन्नस म्हणून एका अशा मदतीच्या वेळी ऐनवेळी धावून येणाऱ्या व्यक्तीला. बरं, दुसरी एक गोष्ट म्हणजे एखादा सरपंच झाल्यानंतर असं ठरलेलं असतं की गाडी असेल, बंगला असेल, स्वतः हे सगळं काही केलं असेल, पण आजही संतोष देशमुखांचं घर बघितलं, 2 पत्र्याचं खोली आहे. म्हणजे ज्या माणसानं स्वतःचं आयुष्य फक्त समाजसेवेसाठीच अर्पण केलं, गावासाठीच अर्पण केलं, लोक त्याच्यावरती तेवढं प्रेम करणारच ना. बरं, याच्यात एक पक्षीय अँगल सुद्धा आहे असं काही जण म्हणतात, आणि याच्यात काही धार्मिक नाही, माफ करा, जातीय अँगल आहे असंही म्हणतात.
एकीकडे ते तर भारतीय जनता पक्षाचे बूथ प्रमुख होते, बरोबर, सरपंच असंही म्हटलं भारतीय, जातं. हो. आता ग्रामपंचायतीच्या लेवलला पक्ष वगैरे अशा गोष्टी नाही नसतात, येत, नाही येत बहुतांश. पण तरी सुद्धा त्यांची काही ना काहीतरी एक अटॅचमेंट भाजपशी होती. आता तसं पाहिलं तर राज्यात ही महायुती होती, पण मग असं का झालं की आपल्याच मित्रपक्षाच्या एका याच्यावर हे काही जण उठले किंवा कोणाच्या तरी आदेशावरनं काही लोक उठले? याच्या पाठीमागचं बीड जिल्ह्याचं राजकारण आपण गेल्या 5 वर्षापासून समजून घेणं गरजेचं आहे. जेव्हापासून महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि धनंजय मुंडे सामाजिक न्यायमंत्री झाले, बीडचे पालकमंत्री झाले आणि पालकमंत्री झाल्यानंतर मात्र तिथून पुढचे 2.5 वर्ष आणि त्यानंतर 6 महिन्याच्या कालावधीसाठी पालकमंत्री पद दुसऱ्याकडे राहिलं आणि त्यानंतर परत कृषी मंत्री म्हणून महायुतीचं सरकार आले आणि कृषी मंत्री म्हणून धनंजय मुंडे आले. त्या कालावधीमध्ये त्यानंतर झालेली लोकसभा निवडणूक आणि त्याच्या अगोदरचे मनोज जरांगे पाटील यांचे मोर्चे, यामुळं काय झालं, मराठा आरक्षणाचा मुद्दा ज्वलंत असताना त्याचं बीड हे हब होतं, म्हणजे केंद्रस्थान होतं, जे जाळपोळीच्या घटना देखील घडल्या होत्या आणि त्यामुळं जे जातीवादाची जी किनार आहे ती तशा पद्धतीने होत गेली. त्यात प्रतिमोर्चे निघाले, ओबीसीचे मोर्चे निघाले, त्यातही बीड टॉपवरती होतं आणि लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने समाज माध्यमांनी आपण देखील ते पाहिलं की एकमेकांच्या भाषणाला कुणाला गावात न जाऊ देणं, त्याला प्रचारासाठी येऊ न देणं, या सगळ्या त्याच्या पाठीमागच्या कांगोरे आहेत. समोरनं आलेले व्हिडिओ तर आणखीन बरेच आहेत. खूप सारे आहेत, खूप सारे. आणि त्याच्या ह्या कांगोरे असल्या कारणानं हा एकंदरीत तो मुद्दा होता. आणि ज्या पद्धतीने गेल्या 5 ते 5.5 वर्षापासून धनंजय मुंडे यांची सत्ता बीडवरती म्हणजे पालकमंत्री म्हणून त्यांनी तेच पाहत होते, तर त्या कालावधीमध्ये असे काही व्यक्ती होते की जे दुखावलेले होते, असे काही व्यक्ती होते की ज्यांचा खूप जुना राग आहे व तो काढता येत नव्हता. सत्ता केंद्र ताब्यामध्ये होतं त्यामुळे तो काही विषय करता येत नव्हता आणि त्यात परत पुन्हा एकदा ते मिनिस्टर होऊन पुन्हा एकदा जर पालकमंत्री झाले तर तो सुद्धा एक जो फॅक्टर आहे की तो काही दुखावलेला जणांच्या राजकीय अस्तित्वाचा 100% विषय निर्माण होईल धनंजय मुंडे आले तर. 100%. बरं, पण मग ह्याच्यात आपण सुरुवातीला प्राथमिक स्वरूपात असं म्हणू शकतो की एकाच्या मदतीला धावलेला प्रामाणिक माणूस पुढे त्याच्यावर खंडणीच्या माध्यमातून जुना खुन्नस काढणं आणि त्यातही जातीचं राजकारण आणि या सगळ्याला फोडणी म्हणून, म्हणजे मी फोडणी हा शब्द विचारपूर्वक वापरतोय, फोडणी म्हणून पक्षीय राजकारण कुरघोडीचं, तर हा असाच क्रम आहे असं धरायचं आपण? असाच क्रम आहे. फक्त यामध्ये एक तुमचा क्रम तर तो बरोबर आहे, फक्त मला त्यात एक बदल करायचा फक्त आहे की हे तर आहेच आहे, पण प्रामाणिकपणानं जे कोणी लढत आहेत त्यांचा राजकीय स्वार्थ असेल का, तर 100% असेल, पण जी घटना आहे संतापजनक आहे आणि त्या कुटुंबाला न्याय मिळावा, ही न्याय मिळण्याची जी काही भूमिका आहे ती न्याय मिळण्याची भूमिका देखील यात महत्त्वाची आहे. सुरुवातीला जर आपण या घटनाक्रम बघितला तर सर्वात प्रथम यामध्ये जर त्या कुटुंबाची भेट घेतली असेल तर संदीप क्षीरसागर यांनी, ते कोण आहे तर ओबीसीचे आमदार आहेत ते, पण राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आहेत. त्या अगोदर खासदार बजरंग सोनवणे यांचा एक दिल्लीमधून आलेला व्हिडिओ होता बाईट, आपण तो देखील सर्व प्रेक्षकांना दाखवला, सभागृहात दाखवला. म्हणजे पहिल्यांदा प्रतिक्रिया कोणाची आली असेल तर बजरंग सोनवणेची, पहिल्यांदा भेटलं कोण असेल तर संदीप क्षीरसागर. त्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तिथं प्रकाश सोळंके भेटायला गेले, सुरेश धस भेटायला गेले आणि नंतर या सगळ्या गोष्टी. पण आणखी एक मला महत्वाची गोष्ट इथं सांगायची की त्याच कालावधीमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार देखील होता. म्हणजे हा एक मुद्दा इथं नोट करावा लागेल की मंत्रिमंडळाचा विस्तार त्या कालावधीमध्ये होता आणि बहुतांश लोकांना असं देखील वाटू शकतं की धनंजय मुंडे यांची जी प्रतिमा आहे ती आपल्या टार्गेट करून काही करता येऊ शकतं का, हा देखील त्याच्या पाठीमागचा अंतर्गत कोणाचा हेतू असू शकेल यावरती आपण सांगू शकणार नाही, पण त्या अँगलला सुद्धा आपल्याला यावरती पाहावं लागेल. मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार 15 तारखेला झाला आणि 15 तारखेला झाल्यानंतर याच्यामध्ये ज्या पद्धतीने घटना घडत गेल्या, तसं बीड हा 13 तारखेला बंद झालं, 14 तारखेला परत वाल्मीकरांचा प्रतिमोर्चा निघाला होता समर्थनार्थ आणि 15 तारखेला ती घटना घडली आणि 16 तारखेच्या नंतर मग बाकीच्या सगळ्या पाठवल्या सुरू केल्या. थोडके छोटे छोटे प्रश्न 2-3 विचारतो. दरम्यानच्या काळात धनंजय मुंडे पालकमंत्री होऊ नयेत किंवा ते मंत्रिमंडळात जाऊ नयेत अशा करता वेगवेगळ्या लोकांनी आपापले पडद्यामागचे प्रयत्न केले होते? 100% केले होते. बरं, आणि तरी सुद्धा धनंजय मुंडे पालकमंत्री होत आहेत किंवा कॅबिनेटमध्ये गेले, त्याच्यामुळे मग त्याला राजकीय हवा लागत गेली? 100%. पण यात महत्वाचा एक विषय आहे, धनंजय मुंडे तर राष्ट्रवादीमधले महत्वाचे नेते आहेत, स्टार प्रचारक होते, त्यामुळे ते मंत्री होणार हे तर प्रत्येकाने गृहीत धरलेलंच होतं, त्यात काही कुणाचा शंका नव्हती. मात्र गेल्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये ज्यांना काही पोळ आलेलं होतं, ज्यांना त्यांच्या सगळ्या या कारकिर्दीमध्ये त्रास झालेला होता, अशी लोक एकत्रित झाली, त्यांनी एकत्रित संघटना केली आणि संघटना करून हे रोखण्यासाठी प्रयत्न केला का, 100% केला. पण त्यांना त्यात यश आलं का, नाही आलं. पण हा सुद्धा अँगल त्याच्या पाठीमागचा होता. बरं, जसं आता सोनावणे कुटुंबियांनी जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य सरकारच्या आदेशानं दिलेला जो मदतीचा धनादेश होता तो नाकारला,
आज देशमुख कुटुंबीय प्रत्येक मोर्चाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरत आहेत आणि की न्यायाची मागणी करतायत. जी आजची अपडेट आहे त्यानुसार मकोका या सगळ्या आरोपींना लावला गेलाय. पण खंडणीच्या प्रकरणात हा मकोका अद्याप लावला गेलेला नाही. बरोबर. खंडणीचं हे एकच प्रकरण आहे का अशी अनेक प्रकरणं पुढच्या काही दिवसात उघडकीस येऊ शकतात? हा महत्वाचा मुद्दा आहे. या अगोदर अनेक असे खंडणीचे प्रकार घडले होते का? आता कुजबूज आहे, घडले होते. पण जी सत्ता केंद्र आणि या सगळ्या ज्या काही गोष्टी होत्या त्यामुळे ते पुढे येऊ शकले नाही. का दबलेले खूप सारे प्रकरण आहेत, दबलेले आवाज अद्यापही आहेत. मात्र जर या प्रकरणामध्ये न्याय मिळाला तर त्यांच्या इच्छा जाग्या होऊ शकतात की आपल्याला सुद्धा न्याय मिळेल. त्यामुळे या प्रकरणाकडे फक्त एकाच अँगलने पाहिलं जात नाही, तर या सगळ्या जे शोषितांचा आवाज आहे, अनेकांचा दबलेला आवाज, पण दबलेला आवाज कोणाच्या माध्यमातून आणायचा? तर संतोष अण्णा देशमुखांच्या माध्यमातून न्याय मिळाला तर आपल्याला सुद्धा न्याय मिळेल, ही एक भावना आहे. आणि ह्यात आणखी एक दुसरा महत्त्वाचा जर विषय असेल तर संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर ज्या पद्धतीने आरोपी अटक करण्यासाठी वेळ झाली, म्हणजे आजही आपण पाहतो की एक आरोपी अटक, संतापात भर त्याच्यामुळे संतापात भर पडत गेली. पोलिसांनी जर ठरवलं तर 2 दिवसात घेऊन येतात. मग असं नेमकं काय झालं? आणि परत त्याला दुसरा अँगल म्हणजे कुठला होता की हे सगळे राजकीय पक्षाशी कनेक्ट आहेत आणि बहुतांश हे एका विशिष्ट पक्षाचे कार्यकर्ते आहेत. त्याच्यामुळे हे तर ह्यांना पाठीशी घालत नाहीत ना. आणि यामधून जो उद्रेक आला, जो संताप व्यक्त केला गेला, त्यामुळे धनंजय मुंडे आणि इतरांचं नाव यायला सुरुवात झाली. आता हे त्यांना पाठीशी घालतायत का? म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचे जर बघितलं तर हे आरोपी जर अटक तात्काळ झाले असते तर तो विषय आलाच नसता, प्रकरण पुढेही गेलं नसतं. मग ह्या आरोपींना पाठबळ कोण देत होतं, कोण लपून ठेवत होतं, या सगळ्या प्रश्नामधून आजही कृष्णा आंधळे नावाचा आरोपी आहे का? तो फरारच आहे. पण दुसरी एक बाजू मला आणखी मिलिंद सर महत्त्वाची सांगायची आहे. पण यामुळे जे बीडचं सामाजिक वातावरण आहे अत्यंत प्रदूषित झालेलं आहे. जे कोणी माणसं या जातीच्या नावाखाली राजकारण करत असतील त्यांना हात जोडून सगळ्यांच्या वतीनं विनंती, विशेष बीडमधून सुद्धा विनंती करतायत की तुम्ही अशा प्रकरणावरती स्वतःची राजकीय पोळी आणि स्वार्थ भाजून नाही घेतला पाहिजे. पण दुसरी सुद्धा गोष्ट आहे की तुम्ही आरोपीला सुद्धा पाठीशी नाही घातलं पाहिजे. त्यामुळे दोन्ही गोष्टी जर नाही घडल्या तर बीडचं सामाजिक वातावरण पण व्यवस्थित होईल आणि संतोष अण्णा देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळाल्यानंतर पुन्हा बीडमध्ये अशा पद्धतीनं कोणी कृत्य करेल, अशा पद्धतीनं त्याला कडक शासन झालं पाहिजे, एवढी अपेक्षा प्रत्येकाची. सध्याची सगळी आपण याच्यातली स्थिती आणि आकडेवारी जर का पाहिली तर साधारणपणे बॉम्बस्फोट किंवा जातीय दंगली किंवा अशा प्रकारचे गुन्हे झाले आणि त्याच्यात जर का मकोका लागला तर साधारणपणे तो हटत नाही. बरोबर. दीर्घ शिक्षा होते, मोठी शिक्षा होते, कठोर शिक्षा होते. अशा प्रकारच्या खंडणीच्या आणि खुनाच्या याच्यात मकोका लागणं आणि तो कायम राहणं आणि त्यानुसार कठोर कारवाई होणं म्हणजे लोकांना अपेक्षित आहे जन्मठेप किंवा फाशी. तर सध्याच्या सगळ्या स्थितीत असलेले विविध पुरावे, बरोबर, म्हणजे जे ऑन द रेकॉर्ड आहेत, काही जे पोलिसांकडनं कळलेत त्याच्याबद्दल आपण बोलू शकतो, काही बद्दल आपण जाहीरपणे बोलू शकत नाही आपल्याला माहिती असलं तरी. पण सध्याचे असलेले वेगवेगळे पुरावे आणि परिस्थिती हे पाहता मकोका नुसार कारवाई ही थेट एका निर्णयाप्रती जाऊ शकते का? निर्णयाप्रती म्हणजे जन्मठेप होणं किंवा अशा प्रकारची कठोर शिक्षा होणं. आणि याच्यात म्हणजे ते सुरेश धस जे म्हणतात ना त्याच्यात आपल्याला काय जायचं नाही, त्यांची ती स्टाईल वगैरे, म्हणजे सुरेश धसांनी त्यांचं सगळं जे सादरीकरण आहे ना ते गोपीनाथ मुंड्यांपासून ते पुढपर्यंत आलेलं आहे, तर त्याच्यात आपल्याला जायचं नाही. पण जो पडद्यावरचा सूत्रधार आहे आणि पडद्यामागचा सूत्रधार आहे या दोघांनाही आत्ताच्या सगळ्या परिस्थितीजन्य ह्याच्यात शिक्षा होण्याची किती शक्यता वाटते? परिस्थितीजन्य पुरावा हा न्यायालयाने त्या दिवशी माननीय न्यायालयाने वापरलेला अत्यंत महत्त्वाचा शब्द होता. परिस्थितीजन्य पुराव्यावरून जे हत्ये प्रकरणातील जे 3 अटक केलेले आरोपी आहेत त्यामध्ये सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांच्या संदर्भात ज्यावेळेस बेल ॲप्लिकेशन मांडलं होतं त्यातला एक महत्त्वाचा जो नोटेड केलेला मुद्दा होता, परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे हे आरोपी आहेत हे सिद्ध होत आहे, हा मुद्दा होता. पण एकूण जर सगळ्या प्रकरणामध्ये बघितलं तर सुदर्शन घुले आणि त्यांची जी काही संपूर्ण जे बाकीची आरोपीची टीम आहे तर यामध्ये या अगोदरचे गुन्ह्याची पार्श्वभूमी मकोका लावत असताना संघटित गुन्हेगारीच्या संदर्भामध्ये कलम मला ते सेक्शन 18 नुसार जॉब नोंदवणं महत्त्वाचं असतं. आणि सेक्शन 18 नुसार जर जॉब नोंदवून घेतला आणि या सुदर्शन घुले असेल किंवा विष्णू चाटे असतील किंवा यांनी जर सगळ्यांनी कबुली तशा पद्धतीने जॉब दिली तर तो उद्या कोर्टामध्ये टिकू शकतो. अन्यथा आता ज्या पद्धतीने घाईगडबडीत हे सगळं लावलं जाते, म्हणजे ठीक आहे ती सगळी प्रक्रिया CIDनं पूर्ण केली असेल, तपास यंत्रणांनी पूर्ण केली असेल, आपल्याकडून माहिती जर नसेल तरी ज्या अर्थी मकोका लावतायत गृहमंत्री अधिकृत त्या संदर्भातले सांगतात, याचा अर्थ ही सगळी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून घेतली. आता हे अगोदर सराईत गुन्हेगार आहेत
अनेक यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. आहेत. त्याच्यामुळे ही सगळी प्रक्रिया पूर्ण करूनच आता मकोकाच्या संदर्भामध्ये निर्णय घेतलेला असावा. आणि हा जर मकोकाचा निर्णय झाला आणि अशा पद्धतीनं जर कठोर शिक्षा होत आहे हे जर निदर्शनास आलं तर बीड जिल्ह्यातल्या ज्या काही छोट्या मोठ्या टोळ्या पुन्हा उदयाचा यायचा प्रयत्न करतायत, जे माफिया राज आहे त्या माफिया राजावरती अशा पद्धतीने जे स्वार होणारे गुन्हेगार आहेत, या सर्वांना खूप मोठी चपराक असेल आणि ही कठोर शिक्षा तिथपर्यंत होणं गरजेचं आहे. मात्र सध्या ते प्रथमदर्शी पुरावे दिसत आहेत आणि न्यायालयाने जे स्पष्ट सांगितलं की हे आरोपी दिसत आहेत, बरोबर. तर तो एक धागा आपल्याला सांगता येईल की हे शिक्षेपर्यंत जाऊ शकते. एक शेवटचा प्रश्न विचारतो आणि आपण या चर्चेत थांबूयात. बीड जिल्ह्याला जशी आक्रमक जातीय राजकारणाची परंपरा आहे एक प्रकारे, तशी बीड जिल्ह्याला एक संत विचाराचीही परंपरा आहे. मला या गोष्टीचं राहून राहून आश्चर्य वाटतं की ज्या बीड जिल्ह्याने एक नाही अनेक संतांची खूप मोठी परंपरा संतांची पाहिली, भूमीच. ज्या बीड जिल्ह्यात संतांना आणि वारकरी संप्रदायाला इतकं मानलं जातं, म्हणजे पंढरपूरला वारीला गेलं की 10 जण भेटले तर त्यातले 6 जण जण हे बीडचे असतात. बीडचे असतात किंवा मराठवाड्यातलेच असतात, बाहेरचे नाहीत. तर असं असताना आताची सगळी असलेली थोडीशी दुभंगतेच्या मानसिक दुभंगतेच्याकडे जाणारी परिस्थिती दुभंगलेली पाहता, मनं. दुभंगलेली मनं पाहता याच्यावरचा उतारा काय? म्हणजे राजकीय उतारा आपल्याला त्याच्या नाही, फंदात भेटू शकत पडायचं नाही. बरोबर. त्याच्यावर बाकी कोणी कसं शाण्यासारखं वागावं आपण सल्ला देण्या नाही. व्यतिरिक्त काही करू शकत नाही. पण अंतिमतः या संतांच्या भूमीला जरा बरे थोडे चांगले दिवस पुढच्या काही काळात दिसतील का आणि कसे? आशावाद तर आहेच नक्की, का तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीमध्ये संतांचे खूप मोठे महत्त्व आहे. त्यातली त्यात विशेषतः बीड जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर आद्यकवी मुकुंदराजापासून दासोपंत असतील, त्याचबरोबर ज्या लिंगायत समाजाचे जे काही धर्मगुरू म्हणतात मन्मथ स्वामी महाराज यांची सुद्धा जन्मभूमी आहे. त्याचबरोबर वारकरी संप्रदायाला ज्यांनी अलिखित आचारसंहिता दिली असे बंकट स्वामी महाराज, जे जोग महाराजांचे शिष्य होते, त्या बंकट स्वामी महाराजांची परंपरा आहे. आणि त्याच बंकट स्वामी महाराजांनी एक वेगळी परंपरा घालून दिली होती. भगवान बाबा आणि वामन भाऊ हे त्यांचे शिष्य म्हणून त्यांनी संपूर्ण बीड जिल्ह्यामध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये काम केलेलं आहे. त्यामुळे आणखी सुद्धा हे जे आध्यात्मिक केंद्र आहेत या केंद्राकडून अपेक्षा आहे की जे भगवानगड असेल, श्री क्षेत्र नारायणगड असेल, गहिनीनाथगड असेल, त्याचबरोबर बंकटस्वामी महाराज संस्थान असेल, मुकुंदराजचं संस्थान असेल, गोरक्षनाथ टेकडीसारखे संस्थान असेल, हे खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे जे वेदांत वाचस्पती आणि वेदांत परभणीकर गुरुजी म्हणायचे की जर खरं परमार्थाचं उभं पीक पाहिजे असेल तुम्हाला तर तुम्ही कुठं आलं पाहिजे तर मराठवाड्यात आलं पाहिजे. भजन कुठं ऐकायचं असेल तर तुम्ही मराठवाड्यात आलं पाहिजे, बीड जिल्ह्यामध्ये विशेषतः आलं पाहिजे. म्हणजे हे सगळं जर त्या कालावधीमध्ये जर संतांनी असं घालून दिलं असेल तर पुन्हा एकदा जी आत्ता ज्या पद्धतीने आलेली आहे ह्याची मशागत करण्याचं काम तिथलचे जे आध्यात्मिक केंद्र चालवणारे आहेत त्यांच्याकडून खूप मोठी अपेक्षा आहे. जर त्यांनी सांगितलं तर मराठवाडा तसा श्रद्धेचा आहे, प्रेमळ आहे आणि अत्यंत संतांच्या विचारावरती श्रद्धा ठेवणार आहे. त्यामुळे या गड आणि मठ आणि फड परंपरेनं त्याचबरोबर या आध्यात्मिक केंद्रानं या बाबतीमध्ये मात्र पेरणी करणं गरजेचं आहे की जे भविष्य कालामध्ये पेरणी उगवल्यानंतर ती चांगल्या पद्धतीची येऊ शकते. आणि पुनर्रूप म्हणजे आपण म्हणतो की बीड जिल्ह्याचं जे काही पहिलं पुरोगामित्वाचं रूप होतं तसं पाहिलं तिथं राजकारण कधीच केलं जात नव्हतं. नाना पाटील येऊन पत्री सरकार स्थापन करणार त्यांना तिथं निवडून दिलं गेलं, रखमाजी पाटलांना सुद्धा निवडून दिलं गेलं. म्हणजे जाती धर्म पंथांचा कधीही विचार बीड जिल्ह्याने केला नव्हता. पण जो आत्ता सध्याच्या कालावधीमध्ये पोकाळलेला आहे तो पोकाळलेला जातीयवाद आणि समाजवाद हा जर कमी करायचा असेल तर यासाठी आध्यात्मिक केंद्रांनी खूप मोठी महत्त्वाची जबाबदारी बजावणं गरजेचं आहे. खरं आहे मंडळी. बीड जिल्ह्यातल्या जनतेला माझ्यासारख्या पामरानं काही सांगावा एवढा मी काही मोठा नाही ना, मी संत परंपरेतला कुठला कीर्तनकार परंपरेतला आहे. पण आपल्या संतांनी आपल्याला काही छोट्या गोष्टी सांगितलेल्या असतात, आपण त्या दैनंदिन धावपळीमध्ये विसरून जातो. ज्या संतांना आपण मानतो त्या संतांनीच आपल्याला सांगितलं आहे की अन्याय करणाऱ्यांचा अन्याय खपवून घेणं हे सुद्धा गैर आहे. आणि म्हणून आपले संत आपल्याला पुढे जाऊन सांगतात की नाठाळाचे माथी हाणू काठी इथपर्यंत संतांनी भूमिका घेतली. तर तुम्हाला जर का समाजात अशा चुकीच्या वाईट अशा गोष्टी दिसल्या तर किमान बोललं पाहिजे. आणि जर का तुमच्यात हिंमत असेल तर जसं सुरेश रावांनी म्हटलं की सर्व जाती संप्रदाय पंथ विचार हे सगळे एकत्र येऊन बीडमध्ये काम करणारे लोक आहेत, सगळ्यांनी एकत्र येऊन या अशा अन्याय अत्याचाराचा विरोध केला पाहिजे. आपण अपेक्षा करूयात सुरेशजी की जे पडद्यावरचे आणि पडद्यामागचे सूत्रधार आहेत या हत्या प्रकरणातले त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, न्यायालय आणि पोलीस योग्य भूमिका बजावतील अशी आपण अपेक्षा व्यक्त करूयात. धावपळीत ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही सांगितल्यात त्याबद्दल मनापासून आभार. आणि तुम्हाला जर का असे आणखीन काही विषय समजून घ्यायचे असतील, बीडमधलं आणखीन काही खास राजकारण समजून घ्यायचं असेल
तर न्यूज 18 लोकमतच्या फेसबुक यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.